शेतकरी मित्रांनो, भरपूरसे शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेची वाट बघत होते की पुढचा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी येणार। आता त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली। बघा, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे कोणत्या कारणास्तव आले नाही ते देखील सांगतो। कारण की बघा, आधी तुम्हाला वर्षाला 6,000 रुपये मिळत होते, पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये तुम्हाला मिळत होते। परंतु 21वा हप्ता पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा वितरण करण्याचा वेळ का बरं झाला, तर बघा शेतकरी मित्रांनो, या हप्त्यांमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। बघा, आधी जे वर्षाला तुम्हाला 6,000 रुपये मिळत होते, आता त्यामध्ये 2,000 रुपयाची वाढ करण्यात आली। म्हणजे बघा, आता वर्षाला तुम्हाला 8,000 रुपये मिळणार, म्हणजे टोटल तुम्हाला वर्षाला 16,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळणार। म्हणजे बघा, जे 4 महिन्याच्या नंतर तुम्हाला हप्ता मिळत होता 2,000 रुपये, आणि बघा 2,000 रुपये पीएम किसान आणि 2,000 रुपये नमो शेतकरी, असे तुम्हाला अलग अलग हप्ते मिळत होते। म्हणजेच आता बघा, तुमच्या खात्यामध्ये आता एकत्र 8,000 रुपये येणार 4 महिन्यानंतर। तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। कारण की बघा, भरपूरसे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते पीएम किसानचा पुढचा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता कधी आमच्या खात्यामध्ये वितरित होणार। कारण की भरपूरशी माहिती आपण बघितली की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आणि बघा दिवाळीनिमित्त पैसे जमा होणार, परंतु अधिकृत तारीख हे तुम्हाला अजूनपर्यंत कोणी सांगितली नव्हती आणि अधिकृत तारीख हे तुम्हाला आजपर्यंत मालूम झाली नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या तारखेला तुम्हाला एकत्र पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। कारण की भरपूरसे शेतकरी कमेंटच्या माध्यमातून विचारत देखील होते। आता बघा, केंद्र सरकारची योजना आणि राज्य सरकारची योजना, आता दोन्ही सरकारने एकत्र येऊन यामध्ये बैठक घेतली आणि ह्या बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते, आता त्या शेतकऱ्यांसाठी वर्षाला इथं जे काही त्यांना 2,000 रुपये देत होते 4 महिन्याच्या पोटी, आता तेच तुम्हाला 2,000 ऐवजी 4,000 करण्यात आले। म्हणजे आता एकत्र हप्ता जर तुम्हाला दिला तर 8,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये एकत्र येणार। हा सरकारचा निर्णय तुमच्यासाठी घेण्यात आलेला आहे। जेणेकरून शेतकऱ्यांनी इथं खत, बियाणे, इथं जे काही शेती संदर्भातील अवजारे, जे काही त्यांना मशागत करण्यासाठी, शेतीसाठी जे काही आवश्यक वस्तू असणार आहे ते त्यांना खरेदी करण्यासाठी इथं त्रास जाणार नाही आणि 8,000 रुपयामध्ये त्यांना काही प्रोत्साहनामुळे त्यांचा काहीतरी आर्थिक इथं मदत होणार। अशा प्रकारे आता सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। कारण की बघा, सर्व शेतकरी आतुरतेने वाट बघत होते। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता वर्षाला जे काही तुम्हाला 6,000 रुपये मिळत होते, 6चे 8,000 रुपये तुम्हाला करण्यात आले। आता बघा, वर्षाला टोटल 12,000, म्हणजे त्या व्यतिरिक्त आता तुम्हाला 16,000 रुपये मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा तुमच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला। आता तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न पडत असेल की हा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला येणार आणि नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही हप्ते अलग अलग तुमच्या खात्यामध्ये जमा होणार का, आणि होणार तर कोणत्या तारखेला होणार। तर बघा, अलग अलग तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत होते, परंतु आता अलग अलग तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही। कारण की सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की जेव्हा आपण अलग अलग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकत असतो तेव्हा त्यांना कोणतेच इथं आर्थिक काम होत नसतं। त्या व्यतिरिक्त आपण जर पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना दोन्ही हप्ते जर एकत्र त्यांच्या खात्यामध्ये टाकले तर शेतकऱ्यांना कुठेतरी इथं मदत मिळणार आणि कुठेतरी ते पैसे त्यांच्या कामी लागणार। शेतकरी मित्रांनो, संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते की कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातील पैसे मिळणार, कोणकोणाला पैसे मिळणार, संपूर्ण माहिती जाणून घेऊया। परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी मित्रांनो, तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे काही आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पीएम किसान योजना आणि मुख्यमंत्र्यांची नमो शेतकरी योजना, आता दोन्ही योजनेच्या अंतर्गत इथं सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, त्यासाठी भरपूरशा शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं, जमीन खरडून गेली आणि मोठमोठं त्यांचं नुकसान झालं। त्यासाठी आता सरकारने अतिवृष्टी हे त्यांच्या खात्यामध्ये टाकली आणि पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी नोंदवलेला होता त्या शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळाली। आता बघा, सर्व शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे त्यांनी नोंदणी केली त्यांना देखील पैसे मिळाले, ज्यांनी नोंदणी केली नाही होती त्यांना देखील पैसे मिळाले। म्हणजेच आता बघा, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले। परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्ही फार्मर आयडी काढली नसेल तर काढून घ्या, कारण की फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाची तुमच्यासाठी सांगण्यात आलेली आहे। आता बघा, जे काही नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना असणार आहे ते तुमच्या खात्यामध्ये कधी येणार, तर बघा, आता यासाठी सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। तर लगेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो, व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की भरपूरसे शेतकरी वाट बघत आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे असते, म्हणजे ज्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणार आहे तर त्याच खात्यावरती तुम्हाला पैसे मिळणार आहे, हे देखील नक्की असणार आहे। बघा, त्या व्यतिरिक्त आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना कुठले कुठले हप्ते मिळाले आणि ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत हप्ते मिळाले नाही त्यांनी काय करायचं, बघा,
तुमचा स्टेटस PM किसान योजनेची जे काही वेबसाईट असणार आहे त्यावरती तुम्हाला चेक करून घ्यायचं की किती हप्ते तुम्हाला मिळणार आहे। लँड सेटिंग तिथे क्लिअर आहे काय, KYC तुम्ही केलेली आहे का। जर लँड सेटिंग क्लिअर नसेल आणि KYC तुम्ही केली नसेल, हे त्वरित तुम्हाला कामं करून घ्यायचे आहे। कारण की बघा, हे सर्व शेतकऱ्यांचं इथं पूर्णपणे काम झाले नसतं आणि हे लँड सेटिंग आणि KYC करणं इथं बाकी असते। तर हे लवकरात लवकर तुम्हाला लँड सेटिंग आणि KYC जे काही तुमची थांबली असेल हे लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यायचे, कारण की ह्याच कारणास्तमुळे भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे येत नाही। आता शेतकऱ्यांना हे समजत नाही, तर बघा तुम्हाला इथं नेट कॅफेमध्ये जायचं आहे। आधार कार्डच्या माध्यमातून आणि आधार कार्डच्या जो काही तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर OTP येईल आणि तो OTPच्या टाकून तुम्ही सर्व माहिती चेक करू शकता। हे लवकरात लवकर तुम्हाला कामे चेक करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुमचे हप्ते थांबणार नाही आणि पुढचे देखील हप्ते तुम्हाला येणार आणि जे तुमचे थांबलेले हप्ते असणार आहे ते देखील तुम्हाला येणार। आता बघा शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर महिना चालू झालेला आहे। आता नोव्हेंबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। बघा आता तुम्हाला पैसे कधी मिळणार, तर बघा 12 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान PM किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्याची माहिती सरकारने सांगितलेली आहे। टेन्शन घेऊ नका, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार अशी सरकारने माहिती सांगितलेली आहे। आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार, तर बघा शेतकरी मित्रांनो, एकाच वेळेस आता भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जात नसते। ज्यांच्या खात्यामध्ये आता बघा, ज्यांचं खातं आधार कार्डला लिंक आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे टाकत असतो, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं DBT इनेबल आहे, DBT लिंक आहे, त्या शेतकऱ्यांना सर्वात आधी पैसे जात असतो। म्हणजे बघा, जिकडून इथं DBTची बटन दाबली तर इथं त्वरित ज्यांचं खातं इथं क्लिअर असेल, ज्यांच्या खात्याला आधार कार्ड लिंक असेल, ज्यांचं खातं चालू असेल, तर त्यांच्या खात्यामध्ये त्वरित पैसे येऊन जात असतो। तो तुम्हाला हे कामे करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुमचं इथं पैसे येण्याकरिता इथं कुठलेच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आणि बँकेला मोबाईल नंबर लिंक असेल तर त्वरित तुम्हाला SMS येणार। तर बघा तुम्हाला इथं 30 नोव्हेंबरपर्यंत वाट बघायची आहे, संपूर्ण शेतकऱ्यांना पैसे येऊन जाणार आहे। तर अशा पद्धतीची माहिती आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असंच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।